हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये भाग्याच्या लग्नाच्या मेहंदीची सुरुवात झाली आहे आणि प्राजक्ता चारूने सांगितल्याप्रमाणे घर सोडून जात होती की त्यावेळेस थांबायचं नाही. पण भाग्याने डायरेक्ट प्राजक्ताला सांगितलं, प्राजक्ता, जर आज तू मला सोडून निघून गेलीस ना, तर मी आयुष्यात कधीच तुझं तोंड पाहणार नाही. हे ऐकून प्राजक्ताला खूप वाईट वाटलं. पण प्राजक्ताला शेवटी आपलं वचन पूर्ण करायचं आहे, चारूला दिलेलं वचन. त्यामुळे प्राजक्ता ही घरातून बाहेर चालली होती. पण तिला चारूने थांबवलं आणि सांगितलं की आज मुलाकडचे नाही आहेत, तर तू घरात थांबू शकते. त्यामुळे प्राजक्ताला खूप आनंद झाला आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुलक्षणा सूर्यवंशी कुटुंबाकडून भाग्याच्या लग्नासाठी एक अतिशय महागडं आणि सुंदर गिफ्ट देते, सोन्याचा नेकलेस. हा नेकलेस पाहून भाग्या आणि घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. भाग्या विचारते, हे गिफ्ट खरंच माझ्यासाठी आहे का? सुलक्षणा म्हणते, हो, सूर्यवंशी कुटुंबाकडून हे गिफ्ट तुझ्यासाठीच आहे. भाग्या ही आपल्या बाबांकडे पाहते. वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅडम, खरंच एवढ्या महागड्या गिफ्टची गरज नाही आहे. तुम्ही इथे आलात तेच आमच्यासाठी खूप आहे. सुलक्षणा म्हणते, नाही, तसं नाही आहे. ही अतिशय छोटीशी भेट आहे सूर्यवंशी कुटुंबाकडून आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. भाग्या प्राजक्ताकडे पाहते. प्राजक्ता घे म्हणून सांगते. भाग्या हे गिफ्ट घेते. सुलक्षणा तिच्या जागेवर जाऊन बसते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सुलक्षणा म्हणते, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा एकदा भाग्यश्रीच्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. भाग्या ही सुलक्षणाला म्हणते, मॅडम, मला माहिती आहे तुम्ही खूप बिझी असतात, पण मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, तुम्ही माझ्या लग्नासाठी नक्की या. हे ऐकून प्राजक्ताला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आजी म्हणते, हो सुलक्षणा मॅडम, तुमच्यासारख्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आमच्या भाग्यश्रीला मिळाले तर तिचा संसार सुखाचा होईल. नक्की या, सहकुटुंब या. सुलक्षणा म्हणते, हो, नक्की येईल. हे ऐकून भाग्याला आनंद होतो आणि भाग्य प्राजक्ताला म्हणते, शेवटी तुझ्या आलोक सूर्यवंशीला आता भेटता येईल. प्राजक्ता म्हणते, गप्प बस. आणि इकडे आरव हा आपल्या घरी पोहोचतो आणि घरात येताच जोरजोरात आलोक दादा, आलोक दादा अशा हाका मारत असतो. आरवचा आवाज ऐकून अंबिकाला आश्चर्य वाटतं की आरव कसा आलाय. प्रीती आणि श्रेयस सुद्धा तेथे असतात. त्यांना सुद्धा समजतं की आरव घरी आलाय. आरव घरात येतो आणि आलोकला जोरजोरात हाका मारत असतो. आलोक दादा, आलोक दादा. तेवढ्या श्रेयस पुढे येतो आणि म्हणतो, व्हॉट प्लेझंट सरप्राईज, किती दिवसांनी घरी आलाय. पण आरवला यांच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसतो. आरव विचारतो, हो हो, पण आलोक दादा कुठे ते सांगा ना. श्रेयस म्हणतो, अरे तू बस ना, एवढा लांबून आलाय, थकला असशील, बस बरं, आपण मस्त गप्पा मारूया. तर आरव म्हणतो, अरे आपण गप्पा नंतर मारूया, आलोक दादा कोठे, असं म्हणून तो पुन्हा एकदा आलोकला हाका मारत असतो. अंबिकाला खूप टेन्शन येतं. श्रेयस विचारतो, तुझी बिझनेस ट्रिप कशी झाली ते तरी सांग ना. आरव म्हणतो, अरे आपण सगळं बोलूया, मी तुला सगळं सांगतो, पण आलोक दादा कोठे, छोटी आई, आलोक दादा कोठे. अंबिकाला खूप टेन्शन येतं. अंबिका विचार करते, अरे देवा, जर आरवला समजलं की मोठ्या जाऊबाईंनीच आलोकला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं आहे तर काय होईल. हा विचार करून अंबिका खूप टेन्शनमध्ये येते आणि प्रीतीला लगेच आठवतं की तिने एक दिवसापूर्वीच एका दुसऱ्या मोबाईलवरून आरवच्या फोनवर कॉल केला होता. आरव फोन उचलतो आणि प्रीती ही चक्क एका नोकराच्या आवाजात बोलते आणि म्हणते, कोण आरव दादा बोलताय ना. आरव दादा, मी तुमच्या घरात काम करणारी मोलकरीण तारा बोलतीये. काय सांगू तुम्हाला, तुम्ही घरी नाही आहे ना, तर त्या सुलक्षणा मॅडम आहे ना, त्या आलोक सरांचं खूप हाल करताय. हे ऐकून आरवला मोठा धक्काच बसतो. प्रीती पुढे म्हणते, अहो त्यांना घराबाहेर काढलंय, त्यांनी आउट हाऊसमध्ये ठेवलंय ते आडगळीच्या खोलीत घराच्या मागं. लई वाईट हाल होत आहे रे त्या बिचाऱ्या बाळाचे, तुम्ही लवकर या घरी. असं म्हणून प्रीती फोन कट करते. आरवला जबर धक्का बसलेला असतो आणि प्रीती खूप खुश होते आणि म्हणते, तारा तारा, आता घरात होणार तारा रारा. आणि प्रीती स्वतःच्याच मनाशी बोलते, ती सुलक्षणा मला अक्कल शिकवते ना, मला सांगते की आई कसं बनायचं. स्वतःच्या मुलांना तर नीट सांभाळता नाही आलं. एक मुलगा हिचं तोंड पाहत नाही, दुसरा मुलगा
आईला मानतो, पण आता जेव्हा त्याला कळेल की त्याची आई त्याच्या भावाशीच कशी वागतीये, तो सुद्धा तिचं तोंड पाहायचा नाही. आणि जेव्हा त्या सुलक्षणाला त्रास होईल तेव्हा मला खूप आनंद होईल, असा विचार करून ही प्रीती खूप खुश होते. तिला आनंद होतो. प्रीतीला हे सगळं आठवतं आणि आलोक हा घरातील सगळ्यांना म्हणतो, "अरे सांगा ना, आलोक दादा कुठे आहे?" श्रेयस म्हणतो, "अरे सांगू ना, काय एवढी घाई आहे तुला आलोकला भेटण्याची?" आरव चिडून म्हणतो, "मला वाटलंच होतं. मी येथे आल्यावर सुद्धा कुणी मला काही सत्य सांगणार नाहीये." श्रेयस विचारतो, "नेमकं तुला काय म्हणायचंय?" तर आरव म्हणतो, "मला सगळं माहिती आहे. मम्माने आलोक दादाला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलंय. त्याच्या अँगर इश्यूजमुळे त्याला घराबाहेर काढलंय. हो की नाही? घरातल्या एका नोकराने मला फोन करून सांगितलंय." अंबिका आणि श्रेयसला मोठा धक्काच बसतो. प्रीती खुश होते. आरव विचारतो, "मला खरं खरं सांगा, आउट हाऊसमुळेच आहे ना तो?" असं म्हणून आरव हा तेथून आलोकला भेटायला आउट हाऊसमध्ये निघून जातो. त्यामुळे प्रीती खूप खुश होते, तर अंबिकाला मात्र टेन्शन येतं. आणि इकडे सुलक्षणा सगळ्यांचा निरोप घेते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा भाग्यश्रीच्या लग्नासाठी शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करते. वैद्यबुवा आणि चारू नमस्कार करतात. आजी म्हणते, "लग्नाला नक्की या बरं का?" सुलक्षणा म्हणते, "हो नक्की." आणि सुलक्षणा ही मुलांबरोबर घराबाहेर पडते. वैद्यबुवा हे प्राजक्ताला सांगतात, "प्राजक्ता जा त्यांना सोडायला." प्राजक्ता बाहेर जाणार इतक्यात चारू तिला थांबवते आणि म्हणते, "प्राजक्ता, जर त्या तुला पुन्हा नोकरीवर ठेवायला तयार असतील तर त्यांची नोकरी स्वीकार. कारण उद्यापासून आपल्या घरात लग्नाची लगबग सुरू होईल आणि मला त्यात तुझी लुडबुड नकोय. एवढं लक्षात ठेव. मला तू या घरात नकोय." प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. चारू तेथून निघून जाते आणि मग प्राजक्ता घराबाहेर येते. सुलक्षणा तिचीच वाट पाहत असते. सुलक्षणा प्राजक्ताला म्हणते, "प्राजक्ता, त्या दिवशी जे काही घडलं त्यात माझी चूक होती. मी लक्ष ठेवायला हवं होतं. मी हलगर्जीपणा केला आणि तो नडला. पण आता मी तरी काय करणार? सगुणा इतक्या वर्षांपासून आपल्या घरात राहते आणि मी तिला सांगूही शकले नाही की त्याला वेगळ्या ठिकाणी शिफ्ट कर." प्राजक्ता विचारते, "याचा अर्थ ते जे होते ते सगुणा मॅमचे कुणी होते का? त्यांचं आणि सगुणा मॅमचं काय नातं आहे?" आणि तेव्हा आता हिला काय उत्तर द्यायचं हा प्रश्न सुलक्षणाला पडतो. पण तेवढ्यात समर आणि समायरा म्हणतात, "टीचर, तुम्ही आम्हाला शिकवायला कधी येणार आहे?" प्राजक्ता ही त्यांच्याकडे हसून पाहते. सुलक्षणा म्हणते, "प्राजक्ता, माझ्यावर विश्वास ठेव. यानंतर तुला कसलाही त्रास होणार नाही. पण तू लवकरात लवकर नोकरी पुन्हा जॉईन कर." आता काय करायचं हाच प्रश्न प्राजक्ताला पडतो. आणि इकडे आरव आउट हाऊसजवळ पोहोचतो. आउट हाऊसचा दरवाजा वाजवतो, "आलोक दादा, आलोक दादा." पण आलोकचा आवाज येत नाही आणि आलोक दरवाजासुद्धा उघडत नाही. आरव हा पुन्हा पुन्हा दरवाजा वाजवतो, पण आतमधून कोणाचाच आवाज येत नाही. आलोक हा दरवाजाला मारतो तर दरवाजा उघडतो आणि आरव आतमध्ये येतो. पण आतमध्ये कुणीही नसतं आणि आउट हाऊस जसं आलोकसाठी केलं होतं तसं सुद्धा नसतं. एकदम जुनाट एखाद्या जुन्या घरासारखं ते दिसत असतं. आरव हा सगळीकडे पाहतो, पण आलोक कोठेच नसतो. तो आवाज देत असतो, "आलोक दादा, आलोक दादा." आणि तेवढ्यात सगुणा तेथे येते आणि विचारते, "आरव, तू कधी आलास?" आरव विचारतो, "आलोक दादा कुठे?" तर सगुणा म्हणते, "तुला इथे कुठे दिसतोय का?" तर आरव चिडून म्हणतो, "खोटं बोलू नका. मला माहिती आहे मम्माने आलोक दादाला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलंय आणि तुम्ही मला खरं सांगत नाही आहात." सगुणा म्हणते, "आरव, आलोक येथे असता तर तुला दिसला असता ना. आलोक येथे नाहीये." पण आरव हा सगळीकडे आलोकला शोधत असतो आणि तेवढ्यात सुलक्षणा तेथे येते आणि सुलक्षणा आणि आरव एकमेकांसमोर येतात. सुलक्षणा म्हणते, "तुला खरं सांगू का? शत्रूने केलेला वार हा जेवढं दुःख देत नाही ना, तेवढं आपल्या माणसाने केलेला वार हा दुःख देत असतो. जर माझ्या मुलाचाच माझ्यावर विश्वास नाहीये तर मी तरी काय करायचं?" आणि तेवढ्यात सुलक्षणा आणि सगुणाला आठवतं की जेव्हा सुलक्षणा समर आणि समायराला घेऊन प्राजक्ताच्या घरी चालली होती, तेवढ्यात सुलक्षणाला एके माणसाचा कॉल येतो आणि सुलक्षणाला हा माणूस सांगतो की आरव दादा आत्ताच्या आत्ता घरी यायला निघाले आहेत. पुढील 2 तासात घरी पोहोचतील सुद्धा. सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. सुलक्षणा या माणसाला थँक्यू म्हणते आणि लगेच सगुणाला कॉल करते आणि सगुणाला सांगते, "सगुणा, 2 तासामध्ये आरव घरी पोहोचणार आहे. तुला काय करायचंय ते चांगलंच माहिती आहे." सगुणा काहीच बोलत नाही. म्हणजे सगळं इशाऱ्यावर सुरूच असतं यांचं. हे सगळं सुलक्षणा आणि सगुणाला आठवतं
आणि सुलक्षणा ही त्याला समजावून सांगते, आरव मला काही कळतच नाही आहे. तुमच्या दोघा भावंडांचा आहे ना माझ्यापेक्षा अख्ख्या जगावर जास्त विश्वास आहे. तुम्ही अख्ख्या जगाचं ऐकाल, पण माझ्यावर तुमचा विश्वासच नाही आहे. आणि तुला तुझ्या भावाची काळजी वाटली तर तू मला फोन करून विचारायला हवं होतं ना. तू ते सुद्धा केलं नाही. इतक्या महिन्यांपासून तू बाहेर होता, पण आईला एखादा फोन करावा, तिची चौकशी करावी एवढंही तुला वाटलं नाही. तर आरव म्हणतो, ममा मी तुला फोन का करत नाही, तुझ्या तब्येतीची चौकशी का करत नाही हे तुला चांगलंच ठाऊक आहे. या दोघांमध्ये भांडण होणार इतक्यात सगुणा म्हणते, जाऊबाई माफ करा, माय लेकात बोलतीये. पण आता इतक्या महिन्यानंतर तो घरी परत आलाय ना, मग कशाला वाद घालताय. सुलक्षणा म्हणते, मला सुद्धा वाद घालण्याची इच्छा नाही आहे, पण जर माझ्या मुलांबरोबरच मी असं वागत असेल असं त्यांना वाटतंय तर मला हे सहन होणार नाही आहे. एक आई म्हणून मी हरली आहे असं मला वाटतंय. आणि एक मुलाला तर माझं तोंडच पाहायचं नसतं आणि दुसरा मुलगा हा सदाना कदा बिझनेस ट्रिपसाठी बाहेर असतो, त्याला घरी येण्याची इच्छा होत नाही. आरव म्हणतो, मॉम आता आलो आहे ना, आणि काय कारणं आहेत ते तुलासुद्धा चांगलं माहिती आहे. मला पुन्हा पुन्हा ती कारणं सांगायची नाही आहे. तू मला खरं सांग, आलोक दादा कोठे आहे. ठीक आहे, तुम्ही मला सांगणार नसाल ना तर मीच त्याला शोधतो. असं म्हणून आरव तेथून निघून जातो. सुलक्षणा, सगुणा आणि अंबिका त्याच्या मागे मागे जातात. तर प्रीती तेथेच थांबते आणि विचार करते, हा सगळा गेम कसा पालटला. मला तर असं वाटलं होतं की आज या सुलक्षणाची चांगलीच परेड निघेल, पण तिने सगळा गेम फिरवला. पण काही प्रॉब्लेम नाही, तिने जरी हा सगळा गेम फिरवला असला ना तरीसुद्धा आलोक सूर्यवंशी कधीच खोटं बोलणार नाही. जेव्हा आरव त्याला सत्य विचारेल तेव्हा तर तो खरं बोलणारच. सुलक्षणा आज तुझी जिरणार असा विचार करून ही प्रीती खूप खुश होते. आपला प्लॅन नक्कीच सक्सेसफुल होईल असा फुल कॉन्फिडन्स तिला असतो. आणि इकडे प्राजक्ता भाग्याच्या घरी भाग्याच्या मेहंदीची सगळी तयारी झालेली असते. सजावट सुरू असते. कौस्तुभच्या हातात भाग्यश्रीची मेहंदी असा बोर्ड असतो आणि तेथे तृप्तीसुद्धा काम करत असते. तेवढ्यात वैद्यबुवा तेथे येतात आणि विचारतात, ए कौस्तुभ अजून बोर्डसुद्धा लावून झाला नाही का, दे इकडे मी लावतो. तर कौस्तुभ म्हणतो, बाबा तुम्ही आराम करा, मी करतो ना सगळं. वैद्यबुवा म्हणतात, असं कसं, माझ्या मुलीची मेहंदी आहे, मला काही काम तरी करू द्या. तर तृप्ती म्हणते, बाबा तुम्हाला काम करायचं आहे का. बाबा म्हणतात हो. बाबा ही फुलं करू लागतात. तर तृप्ती म्हणते, फुलं नाही, तुम्ही हे ताट नेऊन ठेवा. वैद्यबुवा म्हणतात ठीक आहे. वैद्यबुवा हे ताट द्यायला जाऊ लागतात. तर तेवढ्यात आजी तेथे येते आणि विचारते, तुम्ही काय एवढं काम करताय, ही मुलं आहेत ना, ही मुलं काम करतील. आणि आजी ही चारूजवळ येते. चारू सांगते, रात्रभर त्यांना झोप लागली नाही, भाग्याच्या लग्नात काय काय करायचं याचाच विचार करत होते. तेवढ्यात तृप्ती जवळ येते आणि विचारते, आई आपण एवढी तयारी करतोय पण हे लग्न होईल का. चारू तृप्तीकडे रागारागाने पाहते. तृप्ती म्हणते, नाही कसं आहे ना, मला भीती वाटतेय, कौशिक बरोबर जे झालं तसं व्हायला नको. तर आजी चिडून म्हणते, ए चोंबडे लावली का नजर शेवटी. तर तृप्ती म्हणते, ओ आजी काय मला चोंबडी चोंबडी म्हणता, तो मी चोंबडी नाहीये. आजी म्हणते, आहेस तू चोंबडी म्हणून म्हणते. या दोघींमध्ये भांडण सुरू होतं. तेवढ्यात वैद्यबुवा येतात आणि विचारतात, अरे काय चाललंय, पाहुणे मंडळी आहेत आणि तुम्ही भांडताय काय, चला बरं कामाला लागा. आणि कौस्तुभ अजून सुद्धा बोर्ड लावून झाला नाही का. कौस्तुभ म्हणतो, हो लावतो. आणि इकडे आलोक त्याच्या रूममध्ये असतो. तेवढ्यात आरव हा दरवाजा उघडतो. आलोक रूममध्ये आहे हे पाहून त्याला खूप आनंद होतो आणि तो आवाज देतो, आलोक दादा. आलोक मागे वळून पाहतो. आरव आणि आलोक एकमेकांकडे पाहून खूप खुश होतात. आरव विचारतो, दादा मला खरं खरं सांग, काही प्रॉब्लेम झालाय का, तुझ्या अँगर इश्यूजमुळे तुला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं होतं का, तू या रूममध्ये नव्हता का. आलोकला काही कळतच नाही आरव हे सगळं का विचारतोय. सुलक्षणा आणि सगुणा तेथे येतात आणि दोघीसुद्धा खूप घाबरतात. आणि इकडे भाग्या आणि प्राजक्ता घरी पोहोचतात. तर त्यांच्या दोन मैत्रिणी त्यांना भेटायला आलेल्या असतात. दोघी तिघीच मस्तपैकी एकमेकांना गळाभेट करतात आणि मग या मैत्रिणी भाग्याला टोचतील असे प्रश्न विचारतात. एक मैत्रीण विचारते, काय ग भाग्या, खरंच तुझं लग्न जमलंय का. भाग्या विचारते, असं का विचारतेस. तर दुसरी मैत्रीण म्हणते, आम्हाला असं वाटलं होतं की सगळ्यात आधी प्राजक्ताचं लग्न जमेल आणि तुला 2-4 वर्ष तरी लागतील. तुझ्या नवऱ्याचा फोटो दाखव बरं. भाग्या या दोन मैत्रिणींना रोहनचा फोटो दाखवते. रोहनचा फोटो पाहून या मैत्रिणींना आश्चर्य वाटतं. या मैत्रिणी म्हणतात, अरे वा, नशीब काढलंस तू भाग्या, हँडसम आहे तुझा नवरा, असतं एकेकाचं नशीब.
भाग्याला वाईट वाटतं. या मैत्रिणी डायरेक्ट विचारतात, याने तुला पसंत कसं केलं? तर प्राजक्ता चिडून म्हणते, का नाही करणार? आहेच माझी बहीण सुंदर. आणि भाग्या सांगते, त्याने मला पाहता क्षणी कबूल केलंय. आणि या दोन मैत्रिणी पुन्हा पुन्हा भाग्याला टोमणे देतात. तुला पसंत केलं, त्याच्या डोळ्याला नंबर तर नाहीये ना, चष्मा तर नाहीये ना. भाग्या चिडून म्हणते, प्राजक्ता जाऊ दे, दे सोडून. 2 दिवसापूर्वीच तिचा ब्रेकअप झालाय ना, त्यामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय वाटतं. या मुलींची बोलतीच बंद होते. भाग्या या दोघींना आतमध्ये ज्यूस वगैरे प्यायला पाठवून देते. आणि प्राजक्ता भाग्याला विचारते, आज भाग्या खूपच खुश दिसतीये. भाग्या सांगते, कारण माझं रोहनशी फोनवर बोलणं झालंय. त्याने मला क्लिअर केलंय की अजून आपल्यामध्ये अजून तेवढा संवाद नाहीये ना, हळूहळू सगळं काही नीट होईल. एकदा आपला रॅपो बिल्ड झाला की मग सगळं चांगलं होईल. प्राजक्ता म्हणते, मला तुला नेहमी असंच खुश पाहायचंय. चल घरामध्ये आपण मेहंदीची तयारी करूया. आणि या दोघीही घरात येतात. प्राजक्ता ही चारूला सांगते, मामी पाहिलं का, भाग्याने दुकानात होते नव्हते तेवढे सगळे मेहंदी कोण आणलेत. तेवढ्यात आजी पुढे येते आणि म्हणते, तिने आणलेत ना, तू कशाला पुढे पुढे करतेस? आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते, हे भाग्या चल लवकर, पहा मेहंदीवाल्यासुद्धा आले आहेत. मेहंदीवाल्यांना तृप्ती सांगते, मी ना मेहंदीचं डिझाईन फायनल करून ठेवलं आहे बरं का. मी जशी सांगेल तशीच मेहंदी काढायची. आजी म्हणते, ए चोंबडे तू गप्प बस, आधी भाग्याची मेहंदी मग तुमच्या सगळ्यांची. चारू या मेहंदीवाल्यांना सांगते, माझ्या भाग्याला मेहंदी काढायची खूप हौस आहे, छान मेहंदी काढा बरं का. आजी म्हणते, आणि हो तिच्या नवऱ्याचं नावसुद्धा काढा. काय नाव आहे ते? तर वैद्यबुवा सांगतात, रोहन कामत. आजी म्हणते, हो रोहन कामत लिहा मेहंदीवर. तृप्ती म्हणते, आजी पूर्ण नाव नाही लिहित, फक्त रोहन लिहितात. आजी म्हणते, मला माहिती आहे तुझं किती डोकं चालतं ना, ते मी पाहत होते. तृप्ती तोंड वाकडं करते. सगळेजण हसू लागतात आणि प्राजक्ता तेथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात भाग्या तिला थांबवते आणि म्हणते, प्राजक्ता आज जर तू मला सोडून गेली ना, तर आयुष्यात मी पुन्हा कधीही तुझं तोंड पाहणार नाही. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सगळेजण टेन्शनमध्ये भाग्याकडे पाहू लागतात आणि भाग्या ही प्राजक्ताजवळ येते आणि प्राजक्ताला आठवण करून देते की तू मला वचन दिलं होतं, माझ्या लग्नाची मेहंदी तूच काढणार आहे आणि तू तर माझी पाठराखीण आहेस ना, मग मला सोडून जायचं नाही. तेवढ्यात आजी म्हणते, अगं पण भाग्या मेहंदीवाल्या आल्या आहेत. भाग्या चिडून म्हणते, त्या बाकीच्या मेहंदी काढतील, पण माझ्या हातावर फक्त माझी प्राजूच मेहंदी काढेल. आणि जर तिने मेहंदी काढली नाही तर मी मेहंदी काढूनच घेणार नाही. मी रेडी होऊन येते, असं म्हणून भाग्या ही आतमध्ये चेंज करायला निघून जाते. प्राजक्ताला खूप टेन्शन आलेलं असतं. प्राजक्ता ही मामीकडे पाहते आणि विचार करते, आता काय करू? मी खरंच ही 2 वचनं दिली आहेत. पहिलं वचन मी भाग्याला दिलं होतं की तुझ्या लग्नाची मेहंदी मीच काढेल, आणि दुसरं वचन मी मामीला दिलं होतं की मी भाग्याच्या लग्नाच्या कोणत्याही विधीत हजर राहणार नाही. मग मी आता काय करू? हाच प्रश्न या प्राजक्ताला पडलेला असतो. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठराखीण या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. जसं जसं भाग्याच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत, मालिकेची मजा आणखीनच वाढली आहे. आणि आता आरव घरी आलाय, त्यामुळे मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. एकीकडे प्राजक्ता आणि भाग्याचं कुटुंब आणि दुसरीकडे सूर्यवंशी कुटुंब. आणि जेव्हा ही 2 कुटुंब एकत्र येतील तेव्हा मालिका बघण्याची मजा आणखीनच वाढेल, यात शंका नाही. पाठराखीण या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरव हा आलोकला खोदून खोदून विचारत असेल, आलोक दादा मला खरं खरं सांग, नेमकं काय झालंय? तुला आउट हाऊसमध्ये शिफ्ट केलं होतं का? मम्माने तुला शिफ्ट केलं होतं का? तुझ्या अँगर इश्यूजमुळे तुला शिफ्ट केलं होतं का? आणि आज मी येणार हे कळाल्यावर तुला पुन्हा एकदा तुझ्या रूममध्ये आणलं आहे का? आलोकला काय उत्तर द्यावं हे समजणारच नाही. सुलक्षणा, अंबिका, प्रीती, श्रेयस सगळे खूप टेन्शनमध्ये असतील. प्रीतीची तर हीच इच्छा आहे की आलोकने सगळं खरं खरं सांगावं, पण आता आलोक खरं सांगतो की नाही हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल. आणि इकडे प्राजक्ता चक्क भाग्याच्या मेहंदीमधून निघून जात असेल, घरातून बाहेर जात असेल. आता मामीला दिलेलं वचन पूर्ण करायचंय, मग घराबाहेर जावंच लागणार. पण तेवढ्यात चारू तिला थांबवणार आणि म्हणेल, थांब प्राजक्ता, तू कोठेही जायचं नाहीये. हे ऐकून प्राजक्ताला आश्चर्य वाटणार. प्राजक्ता मामीकडे आश्चर्याने पाहिल तर मामी म्हणेल, तू मला वचन दिलं होतंस की तू
मुलाकडील लोकांच्या समोर येणार नाही. आणि आज मेहंदीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात रोहन त्याने आणि त्याचे कुटुंबीय येणार नाही आहेत. मुलाकडचे कुणीच येणार नाही. त्यामुळे तू आज घरात थांबू शकते आणि भाग्याला जे वचन दिलं आहे की तिच्या हातावर मेहंदी काढशील ती काढू शकते. कारण तुझ्याशिवाय ती मेहंदी काढून घेणार नाही आणि ती खूप दुःखी राहील. आणि स्वतःच्याच लग्नाच्या कार्यक्रमात भाग्याने दुःखी राहणं मला बिलकुल आवडणार नाही. तू आज घरी थांब, तिच्या हातावर मेहंदी काढ. हे ऐकून प्राजक्ताला खूप आनंद होईल. प्राजक्ताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असेल की शेवटी तिला मामीचंही वचन पूर्ण करता येईल. कारण मामीनेच तिला घरी थांबायला सांगितलं आहे आणि भाग्याला दिलेलं वचनसुद्धा पूर्ण करता येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.